राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच महाराष्ट्राची लाईफलाईन एसटी. पण हीच एसटी चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात आज पाणी आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्या सरकारच्या फाईलमध्ये धुळखात पडल्या. 13 ऑक्टोबर 2025 रोजी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यासोबत बैठक झाली. तेव्हा अनेक मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. कर्मचाऱ्यांनीही विश्वास ठेवला, पण त्यानंतर 8 महिने उलटले तरी पुढची बैठकच झाली नाही. आश्वासन फक्त शब्दांपुरतेच राहिले. यामुळे आता संयमाचा बांध फुटलाय. संयुक्त कृती समितीने सरकारला शेवटचा इशारा दिलाय. 29 जून 2026 पासून मुंबईतील मध्यवर्ती कार्यालय, सर्व विभागीय कार्यालय आणि मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये बेमुदत धरणे आंदोलन सुरू होणार आहे. आंदोलनाची सुरुवात 15 जूनला झाली आहे. राज्यभरातील प्रत्येक आगार आणि युनिटमध्ये घंटानाद, महाआरती, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. 22 जून रोजी सर्व आगार, विभागीय कार्यालय व कार्यशाळांसमोर द्वार सभा घेतली जाणार आहे. सरकारने तरीही डोळे झाकले तर 29 जून पासून थेट बेमुदत धरणे. कामगारांच्या मागण्या मोठ्या नाहीत, पण मूलभूत आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन लागू करावे, वार्षिक वेतनवाढ व घरभाडे भत्त्याची थकबाकी मिळावी, 2018 पासूनची महागाई भत्ता थकबाकी अदा करावी, 58% DA लागू करावा. याशिवाय कॅशलेस मेडिक्लेम योजना, कंत्राटी भरती बंद करणे, स्वमालकीची ई बसेस खरेदी, मध्यवर्ती कार्यशाळांसाठी चेसिसचा पुरवठा आणि वर्ग 2 दर्जा मिळालेल्या कर्मचाऱ्यांना त्यानुसार वेतन असे मुद्दे. एसटी कर्मचारी म्हणतात, आम्ही दिवस रात्र प्रवाशांची सेवा करतो. पूर असो, वादळ असो, एसटी कधी थांबली नाही, पण आता आमचं जगणं कठीण झालंय. जर सरकारने 29 जून आधी तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राची एसटी सेवा ठप्प होऊ शकते. त्याचे सर्व परिणाम शासन आणि प्रशासनाला भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा संयुक्त कृती समितीने दिला. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राज्य परिवहन महामंडळात प्रलंबित असलेल्या सर्व प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्याबाबत वेगवेगळ्या आंदोलनाचा पहिला टप्पा आजपासून सुरुवात होत आहे. हे झोपलेलं सरकार आणि त्याचबरोबर प्रशासन याला वटणीवर आणण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंतचा कामगार एकवटलेला आहे. आज गेल्या 2 दिवसापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये आम्हाला राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्त्याचं लोणी लावण्याचं काम शासनामार्फत करण्यात आलं. परंतु आमच्या नोटीसमध्ये जे निर्देशित केलेलं आहे त्यामध्ये आज गेली जवळजवळ 2016 पासून जे काही थकीत कायद्याने बंधनकारक देणं शासनाला व प्रशासनाला देणं आहे, याबाबत अनेक बैठका राज्य सरकार आणि प्रशासनासमेत झाल्या. वेळोवेळी एवढं सांगितलं झालं का तुमच्या मागण्या रास्त आहे. मग अडलं कुठं? जर आमच्या मागण्या रास्त आहे तर त्यासाठी देण्याची तरतूद राज्य सरकार आणि प्रशासनाने करणं हे क्रमप्राप्त आहे. आज जे कार्यरत सरकार आहे, वेगवेगळ्या योजना शासन दरबारात एक दिवसाआड डिक्लेअर होता. जर शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर योजना देण्यासाठी पैशाची तरतूद कुठनं केली जाते. आमच्या योजनांच्या याला विरोध नाही, परंतु आमचं जे घेणं आहे त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माननीय सरकारला आणि शासनाला स्पष्टरित्या आदेश दिलेला आहे का या कर्मचाऱ्यांचं देणं हे कायद्याने बंधनकारक आहे. ते देणं हे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने तरतूद करावी. यात होऊ घातलेल्या तिन्ही आंदोलनाच्या माध्यमातून आमचा एक गरजेचा इशारा शासन आणि प्रशासनाला आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. जर हा संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार पेटला तर राज्य परिवहन महामंडळामध्ये परत एसटी ही चाक आहे तिथे थांबेल. आम्हाला इच्छा नाही का एसटीतल्या माध्यमातून गोरगरीब आमचं जे दैवत आहे त्या प्रवासी दैवताची गैरसोय करावी. परंतु याला करण्यास क्रमप्राप्त ठरत आहे शासन आणि प्रशासन. या आंदोलनाच्या माध्यमातून निश्चित राज्य शासनाला आणि प्रशासनाला जाग येईल आणि या 2 दिवसामध्ये आमच्या आर्थिक सर्व प्रश्नाची सोडवणूक होईल
अन्यथा आम्ही रस्त्यावर यायला तयार आहोत, एवढंच या माध्यमातून सांगतो. काय आंदोलन केलं? आज या ठिकाणी घंटानाद आणि महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आणि राज्य शासन आणि प्रशासनाचा धिक्कार सर्व विविध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुख्यमंत्र्यांचं इथे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आम्ही सर्व प्रतिनिधी एकत्रित जाऊन आमच्या निवेदनाची प्रत तिथे सादर करणार आहोत. यानंतर जर दखल याची दखल प्रशासन, शासन आणि पोलीस खात्यांनी घ्यावी. धन्यवाद. विशेष रिपोर्ट SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.